नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, लर्निंग इम्पोर्ट एक्सपोर्ट विथ अविनाश या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बऱ्याच लोकांना हे मोस्टली जे लेदर प्रोडक्ट आहे ते वेअर करायला खूप आवडतं. म्हणजे लेदरचे शूज असतील, बॅग्स असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे असे आर्टिकल्स असतील ते बघायला आणि घालायला खूप आवडतात. आणि लेदर इंडस्ट्री जी आहे ती इंडियामध्ये वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्री म्हणून मानली जाते. आणि मुंबईमध्ये खास करून लेदरचा एक इंडियाच्या एक्सपोर्टमध्ये लेदर प्रोडक्टचा जो आहे ना खास करून एक खूप मोठा वाटा आहे. आणि त्यात करून खास करून मुंबईचा, आणि मुंबईमध्ये धारावी हा एक रिजन आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे स्मॉल स्केलच्या इंडस्ट्री आहेत, त्याच्यामध्ये या लेदर प्रोडक्टचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग केले जातात आणि वेगवेगळे त्याचे आर्टिकल्स तयार केले जातात. बेल्ट असतील, बॅग्स असतील, शूज असतील आणि मोठ्या प्रमाणात इथून एक्सपोर्ट केले जातात. छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्री जरी असल्या तरी बऱ्याच मोठ्या आर्टिशन्सना, कलाकारांना, कारागिरांना इथे काम दिलं जातं. आणि त्याच इंडस्ट्रीमध्ये आज लेदर इंडस्ट्रीमध्ये मी आज आलो एका युनिटमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये. आणि माझ्यासमोर सर आहे, ते सर स्वतः इंट्रोड्यूस करतील आणि आपण त्यांच्या या इंडस्ट्रीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. आणि बघूया त्यांची जर्नी कशा पद्धतीने गेली आहे, झाली आहे, होते आहे, फ्युचर गोल्स काय आहेत. तर सर प्लीज इंट्रोड्यूस करा युअरसेल्फ आणि आपण पुढे बाकी. नमस्कार, मी राजकुमार खंदारे. माझं एक छोटंसं युनिट आहे धारावीमध्ये लेदरचं, लेदर मॅन्युफॅक्चरिंगचं. आणि बेसिकली आम्ही जे प्रोडक्ट बनवतो स्वेड लेदर मध्ये आम्ही प्रोडक्ट बनवतो. आणि स्वेड लेदर हे असं आहे की फुटवेअर इंडस्ट्री जी आहे जी वर्ल्ड वाईड फार मोठी इंडस्ट्री आहे. आणि त्या एका इंडस्ट्रीसाठी आम्ही पर्टिक्युलर आम्ही एक सवय म्हणून आपण एक छोटस एक प्रोडक्ट आहे आपलं स्वेड लेदर म्हणून. तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. आणि स्वेड लेदर म्हटलं की आणि एक्सपोर्ट म्हटलं की, आणि स्पेशली युरोप कंट्री, युरोपसाठी हे बेसिकली हे आपलं जास्त टार्गेट इंडस्ट्री आहे. त्या याच्यावर तर आपण येणारच आहोत. आता मला आपण बेसिक सुरुवात करूया. सर, या इंडस्ट्रीमध्ये तुमची ऍज अ जर्नी कशी सुरू झाली? ऍज अ लिगसी होती की तुम्ही कशा पद्धतीने या लेदर इंडस्ट्रीमध्ये आलात? ओके, ऍक्च्युअली सर लेदर इंडस्ट्रीमध्ये यायचं असं होतं की आता हे आमचं तिसरी पिढी. अच्छा, तिसरी ह्या इंडस्ट्रीमध्ये माझं म्हणजे ती आपली तिसरी पिढी आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी सुरुवात केली आणि त्यावेळी ते इंग्रजांच्या काळामध्ये ते कार्यरत होते. त्यावेळी 1947 आधी होते ते. तर नंतर ते इंग्रजांच्या काळामध्ये ते ऍज अ सोल्जर सुद्धा होते माझे आजोबा. मग ते करता करता नंतर मग काही कालांतराने त्यांना वाटलं की काहीतरी स्वतःच काहीतरी करावं त्यावेळेला. मग त्यांनी लेदरचं म्हणजे त्यावेळी लेदरचं म्हणजे एवढं काही वास असं नव्हतं.
त्यावेळेला काय लेदरचं कलरिंग करणे वगैरे असे काय जॉब प्रकार असं त्यांनी काय सुरुवात केली त्यावेळेला. आणि जागा काय प्रश्न जागेचा, कारण गावाला आल्यामुळे इथे कसंही राहायचं, झोपडी मारून असा परिस्थिती त्यावेळेला होती. मग वडील पण माझे जवळजवळ 6 वर्षाचे असताना ते गावावरून इकडे आले आपल्या आजोबांकडे. मग त्यांनी सुद्धा इथे काही शिक्षण घेतलं. त्यावेळेस त्यांनी 11वी पर्यंत शिक्षण घेतलं वडिलांनी. ते 11वी पण खूप मोठं होतं. मग ते शिक्षण झाल्यानंतर मग त्यांना बीआरसी मध्ये त्यांना जॉब लागला. 3 वर्ष ते 4 वर्ष त्यांनी बीआरसी मध्ये त्यांनी जॉब केला. नंतर मग आमच्या आजोबा तर लेदर मध्ये काही ना काहीतरी त्यांचं जॉब चालूच होतं. जॉब व्यतिरिक्त हे चालू बिझनेसचा थोडासा किडा थोडंसं ते आमच्या आजोबांपासून आहे. मग कालांतराने त्यांनी ते जॉब सोडलं, ते जे काय आधीचं होतं ते. नंतर सगळं देश स्वतंत्र झाल्यानंतर बऱ्यापैकी घडामोडी झाल्या सगळ्या. मग नंतर मग ते वडील इकडे आले 6 वर्षाचे असताना. मग त्यांनी त्यांचं शिक्षण बऱ्यापैकी पूर्ण केलं, पण परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यामुळे काय फायनान्शियली एकदमच वीक होतं त्यावेळेला आमची परिस्थिती, आमची म्हणजे आमच्या वडिलांच्या वेळेला. नंतर मग जॉब त्यांना भेटल्यानंतर 3 ते 4 वर्ष त्यांनी बीआरसी मध्ये जॉब केला. त्यांनाही वाटलं की बाबा आता जॉब मध्ये असं काय फ्युचर काय जास्त दिसत नाहीये, तर म्हटलं त्यांच्या वडिलांबरोबरच काहीतरी सुरुवात करावी. त्यासाठी त्यांनी सुद्धा सेम अशीच त्यांनी सुरुवात केली त्यांच्या बरोबर राहून. आमच्या आजोबांनी मग त्यांना बऱ्यापैकी गायडन्स देऊन मग चला ठीक आहे, आता नेक्स्ट जनरेशन जी असते ती काहीतरी पुढचंच काहीतरी विचार करते कधी, तसं त्यांनीही त्यांच्या त्यावेळेला त्यांनी पुढचा विचार करूनच त्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला खूप हालाकीचे दिवस होते त्यावेळेला. मग जॉबवर वर्किंग खूप बऱ्यापैकी झालं. मग ते लिंक लागत जाते भविष्यामध्ये. काही माणसं नवीन चांगली जोडली जातात, जेणेकरून थोडंसं आपल्याला पण थोडंसं इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपल्याला वाव मिळतो. तर ती गोष्ट त्यांनी केली. नेटवर्किंग आलं. मग त्यांनी ते गोष्ट सोडली नाही. मग त्यांनी एक धागा त्यांना भेटला, मग ते पुढे पुढे जात गेले. मग बऱ्यापैकी मग थोडंसं बिझनेस म्हणजे थोडंसं स्टेबल होऊ लागलं त्यावेळेला. मग काही जागा वगैरे वडिलांच्या काळात, हे वडिलांच्या काळामध्ये. मग ते आजोबांच्या काळामध्ये म्हणजे एक प्रिमायसिस त्यांनी आधी घेतली, प्लॅटफॉर्म तयार केलेला. मग तोच प्लॅटफॉर्म पकडून वडिलांनी पुढची सुरुवात केली. 1ला पकडून 2, 2ला पकडून 4 असे करत करत त्यांनी थोडंसं, कारण ह्या इंडस्ट्रीसाठी जागा फार महत्वाची आहे. तर जागासाठी त्यांनी खूप म्हणजे जसं बिझनेस थोडा वाढत गेला, खूप मेहनत दिवस रात्र त्यांनी, माझे वडील इव्हन पेपर टाकायचे त्यावेळेला. म्हणजे अशा लेवलमध्ये त्यांनी छोटे काम करत या लेवलला ते पोहोचले. आणि त्यांना साथ होती, त्यांच्या भावांची पण साथ होती, त्यांनी पण बऱ्यापैकी त्यांना साथ दिली. म्हणजे ओव्हरऑल फॅमिली मग फॅमिली बिझनेस झालं ते. कारण काय शिक्षणाला काय म्हणजे 10 पैकी फक्त 2 लोक शिक्षणाला त्यावेळेला महत्व द्यायचे, बाकी 8 लोक मग असेच काय करायला मिळतं अशा पद्धतीने. म्हणजे मग त्यावेळेला मग हळूहळू त्यांनी इम्प्रुव्हमेंट केली बऱ्यापैकी. मग एक चांगली इंडस्ट्री आपली तयार झाली, चांगलं मॅन्युफॅक्चरिंग झालं, लोकली सगळं ते सप्लाय करू लागले. बऱ्यापैकी आपलं एक प्रोडक्ट आपण नवीन काही बनवतो, मग ते कुठे क्लिक झालं की मग थोडंसं इंडस्ट्री वाढत जाते, ती क्लायंट वाढतात, प्रॉफिट रेशो वाढतो. असं करत 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 बऱ्यापैकी त्यांनी ती इंडस्ट्री केली. मग नंतर म्हणजे आता, आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की तुम्ही जर चांगलं सांभाळलं व्यवस्थित तर ही खूप मोठी इंडस्ट्री आहे, खूप चांगला तुमचा पुढे जाऊ शकता. पण कसं असतं बघा, शेवटी ऍक्च्युली शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण का की पैसा आलेला कितपत चांगला सांभाळणं ते पण गरजेचं आहे. फायनान्शियल नॉलेज कधी कधी काय असतं की फायनान्शियल नॉलेज जर नसलं तर मग तो पैशाची विल्हेवाट ती चुकीच्या मार्गाने पण लागू शकते. तर त्याच्यामध्ये चुकीच्या मार्गाने गेले की मग क्रायसिस आपल्याला दिसतात. बिझनेस म्हटलं की ही परिस्थिती बिझनेस मध्ये 100% येतेच, असं आहे ते. आता तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कधी तुम्ही इंटर कधी झाला? मग आता बघा, माझं इंटर म्हणजे मी त्यावेळेला आम्ही धारावीमध्येच राहायला होतो आम्ही त्यावेळेला ते. मग नंतर मग आता शिक्षण बऱ्यापैकी माझं सुद्धा चालू होतं. माझेही 3 भाऊ, म्हणजे 2 भाऊ, म्हणजे मी थर्ड. मग त्यामध्ये आमचं पण शिक्षण सगळं धारावीमध्येच गेलेलं सगळं तिकडे. करेक्ट. त्याच्यामुळे काय की मग म्हणजे एम तर होतच भविष्यामध्ये की मला बिझनेसच करायचा म्हणून, म्हणजे माझ्यासोबत जो विचार केला तर. मग पण तशी परिस्थिती जशी येईल तेव्हाच ते निर्णय आपण घेऊ शकत होतो. म्हणजे बॅकअप माइंड मध्ये होतं की इंडस्ट्रीमध्ये बिझनेसमध्ये धारावीमध्ये राहत असल्यामुळे, कारखाना जवळ असल्यामुळे येणं जाणं नेहमीच असायचं. प्रत्येक संडेला म्हटलं की दिवसभर इकडेच, कधी सुट्टी असली की टाइमपासला इकडेच. मग काय बऱ्यापैकी लेदर मग हाताळणे, कटिंग करणे, म्हणजे बऱ्यापैकी लहानपणापासून कॉन्फिडन्स चाललेलं आहे.
आणि एवढे वर्कर्स वगैरे काम करायचे, मग खूप बरं वाटायचं ते सगळं बघून. त्यामुळे एक मनामध्ये भावना निर्माण होते की भविष्यामध्ये आपल्याला असंच काहीतरी करून दाखवायचं. काम नाही करत. हा, नोकरी करायची नाही, हे माझं लहानपणापासूनच माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि शिक्षण पण माझं सुरू होतं. म्हणजे माझं जवळजवळ लास्ट जे एज्युकेशन जे आहे ते माझं घाटकोपरला सोमाई कॉलेज म्हणून आहे. तिकडे माझं लास्ट एज्युकेशन तिकडे मी सोडलं. म्हणजे SY BCom पर्यंत मी तिकडे होतो कॉलेजला लास्ट कंटिन्यू. पण असे काय क्रायसिस आले बिझनेस मध्ये त्यावेळेला की त्यावेळेला म्हणजे आता वडील करावं लागलं, फुल फ्लेज मला माझा स्वतःचा निर्णय ते घ्यावा लागला तिकडे. आणि त्यावेळेला कशी परिस्थिती अशी होती की आता हे बिझनेस असं असतं की FSL आलं, परचेस आलं, मॅन्युफॅक्चरिंग आलं, बरेच असे युनिट असतात. मग ते एक वन शॉट मध्ये माणूस सांभाळू शकत नाही, माणूस असणं. हा, आणि त्यावेळेला कसं की आपलं फॅमिली बिझनेस असल्यामुळे की काय आपले काय आपले कझिन्स बरोबर होते, म्हणजे काका त्यांचे बरोबर होते आमचे. ते एक डिपार्टमेंट एक सांभाळायचे, एक डिपार्टमेंट वेगळं सांभाळायचे. पण काय एवढे मोठे क्रायसिस आल्यामुळे मग थोडंसं कर्जाचं डोंगर झाल्यासारखं त्यावेळेला बऱ्यापैकी झालं. आता प्रॉपर्टी आहे पण कर्ज हा वेगळा विषय आहे. आता कर्ज का मला नील करण्यासाठी प्रॉपर्टी विकणं हा मार्ग असतो, पण त्यावेळेला ते त्यांना काय नाही जमलं, पटलं नाही. मग ते स्पीड झाल्यानंतर मग वडील एकटे पडल्यासारखे झाले. मग त्यावेळेला मग ते माझी एंट्री 1999 मध्ये माझी एंट्री झाली. मला जवळजवळ 25 वर्ष 26 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये मला झाले. माझं एज 45 आहे. तर 20 इयर्स मध्येच मला इथे मला एंट्री यावं लागली. मग ते सुरुवातीलाच भावना होती की बिझनेसच करायचा आणि तेच एक मोठा चान्सेस मला दिसल्यासारखं झालं. मग त्यावेळेला काय की म्हणजे वडिलांना सपोर्ट करायचं या भावनेने मला फार मला ते महत्वाचं वाटतं. एज्युकेशन काय की इमोशनल तो निर्णय घेणं गरजेचं मला, म्हणजे तो निर्णय मला घ्यावाच लागला त्यावेळेला. तर ते माझा सेल्फ निर्णयच म्हणता येईल त्यावेळी. मग ते आल्यानंतर मग सुरुवातच झाली. आणि वडिलांनी बऱ्यापैकी जी जबाबदारी असते बिझनेसची ती खूप मोठ्या प्रमाणाने टाकली माझ्यावरती सुरुवातीलाच. आणि काय त्याच्या आधी मी जवळजवळ 5-6 वर्ष मी कंटिन्यू जायचो, त्यामुळे सगळ्या गोष्टी माहितीच होत्या की मग कुठे काय, कुठे क्लायंट कुठे आहेत, कुठे सप्लाय, कुठे डिलिव्हरी द्यायची काय वगैरे बऱ्यापैकी माहिती होतं. त्यामुळं फॅक्टरीचं मॅन्युफॅक्चरिंगचं पण बऱ्यापैकी नॉलेज होतं, काय कलरिंग असतं. एक बेसिक लेमॅनला समजेल अशा पद्धतीने तुम्ही कुठून कशा पद्धतीने रॉ आणता आणि काय करता, एक तुम्ही तुमचं मॉडेल सांगा ना. आता आम्ही जे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्वेड लेअर मॅन्युफॅक्चरिंगचं आमचं काम आहे. तर हे कसं आमचं रॉ टू फिनिश आमचं काम चालतं महाराष्ट्रामध्येच. तर ह्याचं जे कातडी कमावणे जे टॅनिंग प्रोसेस आपण जे म्हणतो, टॅनिंग प्रोसेस, हे प्रोसेस एक्झॅक्टली काय? हा, टॅनिंग प्रोसेस म्हणजे कातडी कमावणे आपण त्यालाही म्हणतो. म्हणजे आता जे शीप आणि गोट जे लेदर आहे, तर जे विथ हेअर लेदर जे असतं, कच्चं आपण ज्याला रॉ लेदर आपण ज्याला म्हणतो, तर त्याला ऍक्च्युअली टॅनिंग करावं लागतं. कारण ते असं जर ठेवलं तर पुसतं, मग त्याला वास येतो, मग ते सगळं वेस्ट असतं. तर त्यासाठी हे सगळं जे आपलं जे शीप आणि गोटचं जे लेदर असतं, तर त्याला पर्टिक्युलर प्रोसेस त्याला असते, केमिकल प्रोसेस असते, त्यामध्ये व्हेजिटेबल टॅनिंग पण ऍड होते. तर ते झाल्यानंतर ते पूर्ण ते जे लेदर असतं कच्चं लेदर ते पूर्ण टॅनिंग होतं. मग ते टॅनिंग झाल्यानंतर तुम्ही ते लेदर प्रिझर्व वर्षभर तुम्ही ठेवू शकता. ते झालं रॉ लेदर. आता पुढची जी प्रोसेस जी आहे, म्हणजे तिथून एक गोट लेदर पासून त्याला प्रोसेस करत टॅन लेदर पर्यंत, कच्च्या लेदर पासून त्याला टॅनिंग करून त्याला प्रॉपर लेदर पर्यंत ते तिकडे टॅनिंग होते. आणि ती फक्त महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी ती प्रोसेस होते. एक मसवड आहे, एक गोंदवले आहे, बारामती आहे. अशा 2-3 ठिकाणी त्या टॅनिंगचं प्रोसेस वर्ष तिथे चालतं. जसं आमचं जी पिढी आहे तशी तिथे पण जवळजवळ 3 ते 4 पिढ्या होत आता अजूनपर्यंत काम चालू आहे. तिकडे ते चालूच. तुमचं नेटवर्किंग, तिकडचं नेटवर्क आमचं फार जुनं आहे. आमचं सगळं जेवढं सप्लाय आहे ते सगळं तिथूनच येतं. मग इथे आल्यानंतर मग आमचं जे बायर्स आहेत, म्हणजे ज्यांना आम्ही हे स्वेड लेदर आम्ही त्यांना प्रॉपर चॅनलमध्ये बनवून देतो. मग त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट असते, त्यांची कलर रिक्वायरमेंट असते, कुठले कलर्स माझे पाहिजेत. मग ती सगळी प्रोसेस आम्हाला आमच्या या प्रोसेस युनिट मध्ये आम्हाला पूर्ण हँडल करावं लागतं. म्हणजे टॅनिंग झाल्यानंतर तुमच्या इथे आणता, मुंबईला मध्ये आणलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे कलरची प्रोसेस, म्हणजे त्याच्यासाठी जवळजवळ एक लेदर जवळजवळ 10 ते 12 मशिनरी आमच्याकडे इथं आहेत.
अच्छा, तर ते लेदर प्रत्येक मशिनरी मधून पास आउट होऊन ओके फायनली जे प्रोडक्ट बनतं ओके तर ते आमच्या वायरला सप्लाय असतं. अच्छा, म्हणजे इथून जे फायनल प्रोडक्ट बनवून त्याच्यानंतर प्रोडक्ट साठी आर्टिकल बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चररकडे सप्लाय करा. म्हणजे आमचं स्वेड लेदर जे आहे ते मेन फुटवेअर इंडस्ट्रीला जातं. ओके त्याच्यानंतर गार्मेंट इंडस्ट्रीला जातो. गार्मेंट इंडस्ट्री म्हणजे जे लेदर जॅकेट्स वगैरे बनतात करेक्ट ते सगळं या लेदर मध्ये बनतात. तर ह्याची पण फार मोठी रेंज असते. म्हणजे जवळजवळ रेंज म्हणजे आता जेवढे ऍक्टर्स लोक वगैरे असतात जी मोठी इंडस्ट्री आहे बिलकुल तर त्या इंडस्ट्रीला याचं फार मोठं सप्लाय आहे. तर त्यामुळं आम्हाला ते एकदम खूप चांगल्या रीतीने आम्हाला ते काम करावं लागतं. आणि एक्सपोर्टचं काम असल्यामुळे की त्याचे जे नॉर्म्स जे असतात जे पूर्ण त्या क्वालिटीला अनुसरूनच आम्हाला ते केमिकल युज करावं लागतं जेणेकरून ते कुठल्याही टेस्टिंग मध्ये फेल नाही झालं पाहिजे. तर ते टेस्ट रिपोर्ट सगळं आम्हाला हे लेदर बनावं लागतं. सर आत्ताची ओव्हरव्ह्यू जो आहे इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू म्हणजे काय ट्रेंड चालू आहे सध्या लेदर इंडस्ट्रीचा ट्रेंड काय चालू आहे आणि काय कशा पद्धतीने शेपअप घेते ही इंडस्ट्री? नाही बघा, लेदर इंडस्ट्री जी अशी आहे ती वर्षानुवर्ष चालत गेलेली आहे आणि पुढे वर्षानुवर्ष चालणार. फक्त एवढंच की आता पॉलिटिकली जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण जास्त त्यामध्ये काय बोलू शकत नाही, पण इफेक्ट हा तिकडून पण जास्त येतो. म्हणजे एक्सपोर्ट इंडस्ट्री जी आहे त्याला फार चांगला मोठा वाव मिळाला पाहिजे असं आमचं ऍज अ मॅन्युफॅक्चर आमचं म्हणणं आहे. पण कधी कधी काय होतं की पॉलिटिकली मग ते बाहेर तेवढा बिल असेल की नाही, तर ते असेल की नाही तर हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि आपण आपली स्मॉल स्केल इंडस्ट्री असल्यामुळे आपण त्या लेवलला आपण जास्त फाईट करू शकत नाही. आपण बेसिक लेवलला आपण विचार करणं की आपलं युनिट कसं चांगलं चालेल आणि आपल्याला कसं प्रोडक्शन वाढवता येईल आणि कसं आपलं गेन करता येईल हेच आपलं इंटेन्शन असतं. अच्छा सर, ओव्हरऑल ही जी तुमची इंडस्ट्री आहे आता ती आपण एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून जर याचा विचार केला तर ओव्हरऑल जी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही कशा पद्धतीने उभी करता किंवा अजून फंड वगैरे जे प्रोक्युरमेंट असेल ते कशा पद्धतीने करा? बघा आता फंड्स जर विचार जर केला तर आज बघा फंडचं असं बघा बँक्स असतात फंडसाठी. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही अशा स्कीम्स आहेत या इंडस्ट्रीसाठी आपल्या इंडस्ट्रीसाठी लेदर इंडस्ट्रीसाठी त्या आपलं सबसिडी स्वतः त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. इन्सेंटिव्ह वगैरे देतात. हा म्हणजे सबसिडी देतात. ओके हा म्हणजे आता मी स्वतः पण ते सबसिडीसाठी मी घेतलेलं ते. कुठल्या स्ट्रक्चरवर देतात? बेसिक स्ट्रक्चरवर तुमचा बिझनेस ऍक्च्युली गव्हर्नमेंट जे स्कीम जे देतात ना तर त्या कशा ते सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी या स्कीम त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तर त्या स्कीम मध्ये काय आहे की तुम्हाला तुमचं नवीन इंडस्ट्री म्हणजे काय तुमचं जर काय नॉलेज असेल बेसिक नॉलेज असेल तर ती इंडस्ट्री तुम्हाला तयार करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट फंडिंग प्रोव्हाइड करतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी. हा ऑब्व्हियसली कारण बघा शेवटी जो बिगनर असतो तर त्याच्यावर काहीच उमेद नसतं ना, स्वतःची जागा असते. तर त्याच्यामुळं ते प्रोव्हाइड करण्यासाठी गव्हर्नमेंट काही प्रमाणात फंडिंग करतं. म्हणजे जशी कॅपॅसिटी तुमची असेल जसं तुम्ही प्रोजेक्ट तुम्ही दाखवू शकता तर त्या लेवलला तुम्ही फंडिंग करू शकता. ते आपलं गव्हर्नमेंट फंडिंग करतं. पण त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेजेबल असल्या पाहिजेत, गायडन्स पाहिजे तुम्हाला. कारण प्रत्येक कोणी उठलं की बाबा मला करायचं आहे मला फंडिंग कोणी असं कोणाला अनुभव महत्वाचा आहे. त्याचे कॉन्टॅक्ट पण त्या लेवलला महत्वाचे आहेत. त्यामुळे फंडिंगच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी फंडिंग पण मिळतं पण एक लिमिटेड फंडिंग असतो. असं नाही की आता तुम्हाला समजा एक 1-2 करोडचं तुम्हाला मोठी इंडस्ट्री टाकायची आहे आणि तुम्ही बिगिनर आहात तर ते अशा लेवलला फंडिंग नाही मिळणार तुम्हाला. कारण का बिगिनर म्हणजे काय की तुम्ही इंडस्ट्री तुम्ही स्टार्टअप करता टू शो समथिंग मला करून दाखवलं पाहिजे. आणि बघा हे कधी पण स्टेप्स असते 1-2 पैकी आपल्याकडे मॅक्झिमम स्टेप्स असतात. तुमची लेवल काय आहे तुम्ही डायरेक्ट जर तुम्ही 10व्या स्टेपला तुम्ही जायचा प्रयत्न कराल तुम्हाला तुम्ही अडखळणार. तर त्याच्यामुळे काय की एक एक जावं असं ही इंडस्ट्री आहे. असा प्रकार आहे. तुम्ही आता मला एक सांगितल्याप्रमाणे 25 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. हो. आता मला तुम्ही तुमच्या ह्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये ऍडव्हान्टेजेस किंवा एखादा एक असा अनुभव चांगला अनुभव ज्याच्या म्हणजे क्लायंट असेल प्रॉडक्ट असेल किंवा मॅन्युफॅक्चरर असेल एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला आलेला एक चांगला अनुभव कशाही पद्धतीचा? बघा अनुभव म्हणजे कसं माहितीये का बघा ऍक्च्युली बघा प्रत्येक बिगिनरची ही इच्छा असते की आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपण अर्निंग्स करावे आणि एक सर्टन आपलं एम असतं. कारण असं असे मी बरेच वडील पण असतील तर की नाही यार मैंने एक करके दिखा मी एक दाखवलं यार वडिलांना मी राईट मग ते अशी परिस्थिती माझ्या लाईफ मध्ये अशी तयार झालेली. आता जशी मी
मग अशी एक पॉईंट मुद्दा काढला की या लेदर इंडस्ट्री किंवा कुठली इंडस्ट्री असलं तर तुम्ही व्यवस्थितरित्या जर तुम्ही सांभाळलं तर खूप चांगलं असतं. तुम्ही तुमचं गेनच होत जातं. पण काही गोष्टी अशा असतात की न कळत आपल्या घरतात लॉसेस बऱ्यापैकी होतात. असे लॉस म्हटल्यानंतर असे ते होतच. हे आपलं शेअर मार्केट सारखंच ऍक्च्युअली आपलं पण इंडस्ट्री आहे. त्यामुळे कधी कधी आपण प्रत्येकाला अलर्ट असतो असं नसतं. कधी कधी आपण आपल्या न कळत काही चुका घडतात. त्या चुका मग आपल्याला हेवी लॉसेस बेअर करावं लागतात. अशा गोष्टी माझ्या पण लाईफमध्ये घडल्यात 1-2 वेळेला. मग एक वेळ अशी होती की म्हणजे जवळजवळ मी 99 मध्ये जर मी एंट्री जर केली तर एक 10 वर्ष मी बऱ्यापैकी मी सर्व्हाइव्ह केल्या बिझनेसमध्ये. म्हणजे खूप चांगलं शिकलो आणि चांगले क्लायंट मी मिळवले. खूप म्हणजे आपलं लोकलीच बिझनेस आम्ही केला. 2008 मध्ये म्हणजे अशी काही गोष्ट घडली की त्यावेळेला म्हणजे कॉम्पिटिशन खूपच झालं त्यावेळेला. आणि कॉम्पिटिशन झालं त्याच्यामुळे आपण थोडस जास्त हातपाय मारायला आपण जातो. तर कधी कधी ते आपल्या रिव्हर्स फिरतो. तर त्यामुळे काही कळत नाही की काय करते. माहित आहे आयुष्यामध्ये तो एक प्रसंग आलेला 2008 मध्ये. मग त्यावेळेला मग एक्झॅक्टली म्हणजे असं की लोकल मार्केट जे होतं ते खूपच म्हणजे आपल्या हातातून आपल्या निष्ठा झालेलं. तर ते मग बरेच क्लायंट आपले सुटलेले. त्याच्यामुळे काही गोष्टी अशा घडल्या की म्हणजे फायनान्शियली क्रायसिस आले. फायनान्शियल क्रायसिस म्हणजे फार मोठी बाब आहे या इंडस्ट्रीमध्ये. कारण रॉ मटेरियल जर तुमचं प्रॉपर असेल व्यवस्थित तर तुम्ही क्लायंटला सामावू शकता. कधी कधी क्लायंट पैसे सुद्धा देत नाहीत अशी पण परिस्थिती या मार्केटमध्ये आहे. तुम्ही जर सप्लायर कडून घेत असाल रॉ मटेरियल तर त्यांना प्रोव्हाइड करणं, फंड पॉवर करणं हे गरजेचं आहे. कारण त्याच्यानंतर तुमच्या प्रोसेस नंतर तुम्हाला क्लायंट सगळं गिव्ह अँड टेक आहे प्रोसेस सगळी. त्याच्यामुळे त्या गोष्टी भरपूर होत्या. आणि मग 2008 नंतर मग अशी परिस्थिती झाली की आता काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे आता बघा शेवटी आपण 10 वर्ष मी एकच गोष्ट करत होतो फॉलो, 10 ते 12 वर्ष म्हणजे लोकल मार्केट. तर म्हटलं काहीतरी वेगळं करावं लागेल. नाहीतर काय की लोकल मार्केटमध्ये तर परिस्थिती वाईट झालेली आहे. तर काहीतरी वेगळं करून दाखवायची आता वेळ आलेली आहे. मग त्याच्यासाठी मग मी स्वेड लेदर जे आहे ह्याच्यामध्ये मी थोडस म्हणजे पटवून झालो त्यामध्ये. मग ते सेल्फ नॉलेज होतं माझं. ते सेल्फ नॉलेज मी काय असं काही शिकलो नाही कुठे काय नाहीये. म्हणजे बेसिकली सॉरी याला काय म्हणतात स्वेड लेदर. येस. म्हणजे स्वेड लेदर मध्ये तुम्ही ह्या वडिलांच्या नंतर तुम्ही पहिल्यांदा एंट्री केली. हो. ओके. राईट. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी तुम्ही शोधली. राईट. आणि त्याच्यामध्ये एंटर केली. राईट. म्हणजे मगाशी म्हणण्याप्रमाणे समजा नेटवर्किंग आपण जे वाढवतो, काही चांगले लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात, काही वाईट लोक येतात. मग त्यातले काही चांगले लोक आले, त्यांनी थोडंसं गाईड केलं. म्हणजे एक आपण एन्करेज केलं की बाबा तू हे करू शकतोस, का प्रयत्न करू नयेस. मग मी पण थोडासा विचार केला चला ठीक आहे आता परिस्थिती जर अशी आली की इकडे तिकडे विहीर, तर त्यावेळेला आपल्याला कुठे स्टेबल होऊन आपल्याला काहीतरी चांगले निर्णय घ्यावे लागतात. मग त्यावेळेला मी हा एक निर्णय घेतला की चला काहीतरी आपण ह्याच्यामध्ये करिअर करायचा विचार करूया. मग सुरुवातीला खूप त्रास सहन केला त्यामध्ये, फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे, रॉ मटेरियलचा इश्यू असतो त्याच्यामध्ये. आणि परत मग सगळं आता टेक्निशियन आपण करू शकत नाही त्या गोष्टीसाठी, कारण त्याला सॅलरी या गोष्टी आपण स्किल आपले टेक्निशियन लागतात की त्यांचंच हे काम असतं की तंतोतंत काम केलं पाहिजे. कारण बघा हे लेदर जे काम आहे त्याच्यानंतर त्याला एक मॅन पॉवर लागते. आणि मॅन पॉवर ती पण स्किलफुल मॅन पॉवर पाहिजे. आणि त्याला कन्सिस्टन्सी म्हणजे त्यांना एक लॉंग टर्म पर्यंत सांभाळणं, मॅनेज करणं, एक मॅनेजमेंटचं स्किल पण त्यासाठी लागतं. कधी कधी आपल्याला फंड क्रायसिस येतात, पण फंड क्रायसिस आपण त्यांच्या समोर रडवून नाही. आपण आपल्या पद्धतीने ते त्यांच्यापासून त्याच्या जे क्रायसिसला त्याच्या हे करत असतात, डील करत असतात. तर हे मॅनेजमेंट मी कशा पद्धतीने केली? मॅनेजमेंट म्हणजे कसं, आता मॅन पॉवरचं म्हटलं तर मॅन पॉवर म्हणजे आपले जे वर्कर्स जे आहेत, जे आधीपासून जे आपल्या बरोबर होते, तर ते तर कंटिन्युअस होते आपल्या बरोबर. तर त्याच्यानंतर आता मेन ह्याच्यामध्ये काय होते की हे लेदर म्हणजे कोणत्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे. म्हणजे याचं बेसिक सुरुवात कशी आहे म्हणजे आपल्याच लेदरमध्ये. तर आपण जे त्यावेळेला, आणि दुसरी गोष्ट काय की आपण जे रेग्युलर जे रॉ मटेरियल परचेस करत होतो तर ते सेम रॉ मटेरियल ह्याला आपण अप्लाय करू शकत नव्हतो. मग ते तिथून सुरुवात करावं लागली मला की बाबा
की ह्या लेदरसाठी ही क्वालिटी बनवण्यासाठी मला रॉ मटेरियल मध्ये काय इम्प्रुव्हमेंट करावं लागेल, अच्छा, तिथून सुरुवात करायला. मग ते कॉस्टिंग मध्ये जे माझे जे सप्लायर जे आहेत, रॉ मटेरियल सप्लायर जे मसवड गोंदवले, मी त्या अशा मगाशी म्हणलो, करेक्ट. तर त्यांच्याकडे पर्सनली जाऊन मला त्यांना ती क्वालिटी मला ती इम्प्रूव्ह करण्यासाठी मला त्यांना गायडन्स द्यावा लागला की अशा पद्धतीने तुम्हाला क्वालिटी घ्यावं लागेल, अशा पद्धतीने तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करतात. तिकडे मला बदल करावा लागले फर्स्ट. मग तिकडे बदल केल्यामुळे ते मला त्याचं रिफ्लेक्शन मला इकडे माझ्याकडे झालं. तिथून माझ्या खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला की बाबा ही क्वालिटी माझ्या ह्या इंडस्ट्री इथे बनवू शकतो, मी प्रोव्हाइड करू शकतो. हा, कारण हे जे लेबर जे आहे, स्वेट लेबर जे आहे, ते पूर्ण इंडियामध्ये फक्त चेन्नईमध्ये तयार होतं. अच्छा. हा, आणि सेकंड महाराष्ट्रामध्ये आमची एक मोनोपोली असं म्हणता येईल की फक्त महाराष्ट्रामध्ये मी ओनली पर्सन असेल की हे लेबर मी बनवू शकतो इकडे, स्वेट लेबर. तर त्यामुळे की मला बऱ्यापैकी मला त्यावेळी मला ते आपलं व्हायचंच होतं की बाबा हेच मला करायचं आता. त्यामुळे खूप बरेच त्रास सहन करावे लागले त्यामध्ये. म्हणजे डोंगर भरपूर आले की कसं करू शकतो, काय म्हणजे क्वालिटीज काय लॉट्स खराब झाल्या माझ्या त्यावेळेला. मग ते खूप म्हणजे आपले चांगलं रिलेशन असल्यामुळे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये तर त्यांचं बऱ्यापैकी मला सपोर्ट मिळालं, गायडन्स मिळालं मला की ठीक आहे, तू असं कर तसं कर. पण आपली जिद्द होती, ती जिद्द होती त्याच्यामुळे मला मी ते करू शकलो. जर समजा बऱ्याच लोकांनी हे प्रोडक्ट ट्राय केलेलं आहे, पण कसं एकदम खराब झाल्यानंतर तेवढं कोणी व्यक्ती बेर करू शकत नाही. अरे म्हटलं हे काय किचकट काम आहे, हे आपलं काम नाहीये, मग ते सोडून टाका. पण मी ते केलं नाही. मी ते म्हटलं करायचं तर हेच करायचं आणि दुसरा विचारच नाही. हा जो आहे ना तुमचा जो जिद्द आहे ना, ते आपण म्हणतो ना एक मोटिव्ह असतं, नाही मेरे को करना है, मला करायचं आहे, आणि हाच तुम्हाला पुढे घेऊन जातो, त्या पाथवर घेऊन. एक मुद्दा आला होता, आता जी टेक्नॉलॉजी येते ती चेंज होते, इनोव्हेट होत जाते, नवीन नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी येते. तर ह्या ज्या आता आलेल्या ज्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने उपयोग केलात, करत आहात, करणार आहात, काय? नाही, टेक्नॉलॉजी मेसेज तुम्ही कुठल्या माध्यमात म्हणताय? म्हणजे आता कुठे मग आता जसं हे लेदर आहे, याला कलरिंग असेल किंवा याचं टेक्स्चरिंग असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रोसेस तुम्हाला माहित असतील, त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही जेव्हा एंटर केलात त्यावेळेस कशा पद्धती मशिनरी होती आणि हळूहळू मशिनरी कशा चेंज होत गेल्या, ह्या पद्धतीच्या. नाही, मशिनरीमध्ये ह्याच्यामध्ये अपडेशन असतंच हे, पण काही मशीन असतात की तुम्हाला आता म्हणजे त्याच मशीन तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला साथ देतात. त्यामुळे असं वेगळं असं काही नाही. आता वेगळं म्हणजे आता रिसेंटली मी लास्ट इयरलाच मी एक मशिनरी परचेस केली. तर ते त्या मशिनरीसाठी म्हणजे कसं की स्पेशली गार्मेंट लेदर आम्ही जे बनवतो, गार्मेंट लेदर म्हणजे त्याचं जे थिकनेस जे असतं ते प्रॉपर एक लेवल मध्ये ठेवावं लागतं, जेणेकरून ते एकदम सॉफ्ट लेदर फिलिंग पाहिजे. म्हणजे जॅकेट वगैरे जे बनवतात ते जॅकेट एवढं जास्त लेदर वापरलं जातं ते हेवी होऊ नये. त्यासाठी जसं आपलं जे कपडा जो असतो, गाभ्याचा कपडा आपण शर्टला वापरतो वगैरे, त्याचा ते सॉफ्टनेस जो असतो तसा सॉफ्टनेस तुम्हाला त्या लेदर मध्ये आणावा लागतो. तर त्यासाठी काही मशिनरी असतात, ती लेवल शेविंग मशीन असते त्याला. तर ते एक लेवल शेविंग केल्यानंतर ते जे लेदर जे आहे एक इव्हन शेविंग मध्ये आपलं एका गेज मध्ये प्रॉपर तुम्हाला मिळतं, आणि तेच लेदर तुम्ही गार्मेंट साठी एकदम इझिली तुम्ही युज करू शकता. तर ते त्यासाठी मला एक वेगळी मशिनरी मला घ्यावी लागली. आणि ते जर काम करायचं म्हटलं बाबा हे पण मला काम करायचं आहे, तर म्हटलं ते काम करण्यासाठी मला ती मशीन ही मस्टच आहे मला. बरोबर. तर ते मला मशीन त्या गोष्टीसाठी घ्यावे लागले. हे माझं अपग्रेडेशन झालं. तर आमच्या लेदर इंडस्ट्रीमध्ये हे असतंच की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं जर असेल तर त्या गोष्टीसाठी ऑलरेडी म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंट ते मशिनरी ते बनवलेलंच आहे. नवीन इनोव्हेशन आलेलं आहे. त्यासाठी आमच्या लेदर इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वर्षी चेन्नईला एक इंटरनॅशनल फेअर असतं. तर ते फेअर आम्ही रेग्युलर अटेंड करतो. त्यामध्ये अशा प्रकारचे गोष्टी मशिनरी म्हणा, काय लेदर प्रोडक्ट्स क्वालिटी, काय केमिकल नवीन काय इनोव्हेशन आहे का, ते सगळं आम्हाला तिकडे गाईडलाईन आम्हाला मिळते. तर तिकडे असं वाटतं की चला ठीक आहे, काहीतरी अपग्रेडेशन आहे देशामध्ये, तर आम्ही ते त्याला वेलकम करतो. आणि मग ते त्यांची टीम पण आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट करते. मग ते सगळं आम्ही म्हणजे ऑफ सीझन मध्ये जेव्हा असतो आम्ही त्यांचं ट्रायल घेतो. आम्ही मग काहीतरी आम्हाला वाटतं की बाबा काहीतरी नवीन आहे, तर आम्ही त्या इंडस्ट्रीला पण जातो. आम्ही म्हणजे आपण नवीन गोष्टीसाठी जातो. आता सर ओव्हरऑल आता तुमची एवढ्या वर्षाची जर्नी आहे आणि आता ह्या लेदर इंडस्ट्रीमध्ये पण ओव्हरऑल एक्सपांड होण्याचे चान्सेस आहेत आणि संभावना दिसत आहेत. तर पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तुमचा काय पाथ आहे, काय इव्हन काय टार्गेट आहे, काय टार्गेट म्हणजे सर ऍक्च्युली काय की ही इंडस्ट्री ही वर्षानुवर्ष अशी चालत राहणार आहे.
ह्याला काय अंत नाही आहे इंडस्ट्रीला. बरोबर आहे. त्यामध्ये तुमची कॅपॅसिटी काय आहे, आज तुमचं फिटनेस म्हणा किंवा तुमचं जे मेंटल पॉवर म्हणा, तर ती तुमची कुठपर्यंत तुम्ही चालू शकता हे पण फार महत्वाचं आहे. आणि लेदर इंडस्ट्रीमध्ये एक मायनस पॉईंट असा मी बघितलेला आहे मागच्या 20 वर्षामध्ये, की आज तुमची पुढची पिढी जी आहे, पुढची पिढी या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी थोडंसं पुढे मागे बघायला लागलेली आहे. जे आमच्या सराउंडिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी मी आता बघतोय की समजा काय आता आमच्या जुने लोक आहेत, माझ्या वडिलांच्या बरोबरचे जे लोक आहेत, आता आज मी चला एक आपलं थर्ड पिढी असल्यामुळे मी ते एक गोष्ट सांभाळली, एक चांगली इंडस्ट्री मी अजूनपर्यंत मी सांभाळून आहे. पण आता आमचे समजा काय ओळखीचे लोक आहेत त्यावेळेचे जुने माझ्या वडिलांबरोबरचे, आज त्यांचे जे पुढची जी पिढी आहे ती पुढची जनरेशन या फील्डमध्ये न आल्यामुळे त्यांचं जे बिझनेस जे रनिंग होतं ते त्यांचं एक स्टॉप झालं, त्यांचं लिगसी ती होल्ड झालं. तर त्याच्यामुळे इंडस्ट्री मार खाल्ली त्या ठिकाणी. मग हे माझं बोलणं आहे की बाबा पुढची जी पिढी आहे तर त्या पिढीला पण सुद्धा एनकरेज हे केलं पाहिजे आताच्या पिढीने. ऍडव्हान्स मध्ये काय आहे किंवा याच्यामध्ये मार्केट, आता त्या संदर्भात येणार होतो की जसं म्हणाला आता ज्या पुढच्या जनरेशनला ह्याच्यामध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, जसं आता एक्सपोर्ट्स आहेत किंवा ग्लोबल मार्केट आहे, तर ह्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? लेदरचं एक्सपोर्ट मार्केट किंवा ग्लोबल इंटरनॅशनल मार्केटमध्ये कशा पद्धतीचा रोल आहे इंडियाच्या? ऍक्च्युली सर, इंडस्ट्री इंटरनॅशनल जर केलं तर ही इंडस्ट्री फार मोठी आहे. पण ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला एक तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामध्ये जिद्द हे असतं फार गरजेचं आहे. बरोबर. जिद्द असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, अदरवाईज ही मार्केट, ही इंडस्ट्री जेवढी सोपी आहे त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. त्याच्यामुळे कठीण हा प्रसंग पहिलाच जास्त शो मध्ये येतो, फोकसमध्ये येतो. तर तो प्रसंग बघूनच मग ती पुढची जी पिढी आहे ती या इंडस्ट्रीमध्ये यायला थोडीशी पुढे मागे करते. बाकी मार्केट खूप चांगलं आहे, एक्सपोर्टसाठी खूप चांगलं आहे. नवीन आर्टिकल तुम्ही आणि या इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला येण्यासाठी काही एज्युकेशन आहेत जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. तर ते म्हणजे आपलं टेक्निकल डिपार्टमेंट आहे, फुटवेअर इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. या प्रत्येक इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटने टेक्निकली इन्स्टिट्यूट आहे त्यांची गव्हर्नमेंटची, तर ते एज्युकेशन घेऊन तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही येऊ शकता. बरोबर. डिझायनिंग साठी आर्टिकल डिझायनिंग म्हटले, शू डिझायनिंग, हो, बॅग डिझायनिंग असू शकतो, ते एक लाईक डिझायनर इज लाईक एक पर्टिक्युलर कॅटेगरी आहे. त्यासाठी पण वेगळं इन्स्टिट्यूट. प्रत्येक सर मला की एक्सपोर्ट साठी जर तुम्ही ओव्हरऑल या इंडस्ट्रीमध्ये आहात तर एक्सपोर्ट साठी जास्त डिमांड कुठल्या कंट्रीजचा आहे या लेदर इंडस्ट्री? बघा सर, ऍक्च्युली तुमचं एक्सपोर्टचं जे रिक्वायरमेंट आहे ती प्रत्येक कंट्रीला एक्सपोर्टचं रिक्वायरमेंट आहे. बरोबर. काय बेसिकली युएस आज कंट्री अशी आहे तिकडे मॅन्युफॅक्चरिंग खूप कमी आहे. त्याच्यात युरोप कंट्री जी आहे तिकडे पण मॅन्युफॅक्चरिंग खूप कमी आहे. तर त्यामुळे आपल्या इंडिया म्हणा, पाकिस्तान, बांगलादेश, ज्या आपल्या ज्या अशा टाईपच्या ज्या कंट्री आहेत तर तिथून त्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिकडून मिडल ईस्ट आणि युरोपियन कंट्रीज आणि US वगैरे भरपूर जास्त डिमांड आहे. राईट. खूप डिमांडिंग आहे. आज तुमचं नेटवर्क काय तुम्ही आहे, तुम्ही पोहोचू शकता का तुम्ही, आणि ह्यासाठी तुम्हाला एज्युकेशन तुम्हाला फिट असतं फार गरजेचं आहे. आज इंटरनेट शिवाय, कम्प्युटर शिवाय ती गोष्ट तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. एक्सपोर्टसाठी काय तुम्हाला नॉलेज पाहिजे, एक्सपोर्ट कसं केलं जातं, काय लायसन्स कसे प्रोव्हाइड केले जातात, किंवा कुठल्या कुठल्या काय काय नॉर्म्स आहेत. लेदरसाठी लेदर म्हटलं तर तुम्ही कुठलंही लेदर तुम्ही युरोपमध्ये पाठवू शकत नाही किंवा US मध्ये पाठवू शकत नाही. ते लेदर पर्टिक्युलर तुम्हाला विथ टेस्टेड रिपोर्टनेच तुम्हाला ते लेदर परचेस करावं लागतं आणि त्याचे तुम्ही आर्टिकल्स बनवून मग ते तुम्ही तिकडे सप्लाय करू शकता. तर त्याच्यासाठी तुमचं नेटवर्किंग फार महत्वाचं आहे. त्यानंतर फायनान्सचा भाग आला. फायनान्शियली तुम्हाला प्रॉपर तुम्हाला बॅकिंग तसं पाहिजे त्या लेवलला. त्याच्यानंतर तसं तुम्हाला आपलं युनिट तसं तुम्हाला प्रोव्हाइड केलं पाहिजे. तसे तुम्हाला स्किल लेबर तुम्हाला प्रोव्हाइड केले पाहिजेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की एक्सपोर्टसाठी तुम्हाला युजफुल आहेत. अच्छा सर, एक 2 या 3 मला की टेकवेज द्या की या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एवढ्या वर्षात स्पॅन आहे तुमचा, तर जो येणारा इन्स्पिरेशन, जो येणारा इन्स्पायर पर्सन आहे किंवा एंटरप्रेन्योर आहे, त्यांनी काय बोध घ्यावा या इंडस्ट्रीमध्ये येताना? आज तुम्ही
ज्यावेळेस या जर्नीमधून गेला तर अशा पद्धतीने काय त्यांनी बोध घ्यावा, काय की टेकअवेज आहेत? बोध म्हणजे सर ऍक्च्युली मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे की एक तर या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर बेसिक नॉलेज बरोबर कन्सिस्टन्सी, त्यानंतर फायनान्स त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जिथे तुम्ही काम करणार ते प्लेस फार तुम्हाला महत्वाचे आहे. या 3 गोष्टी ह्या बेसिक गोष्टी आहेत बघा या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. त्या 3 गोष्टी जर तुमच्या जर स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये वेलकम आहे. अदरवाईज तुम्हाला जागा पण तयार करायची आहे आणि दुसरी गोष्ट भाड्याने जागा घ्यायची आणि एवढं आज या इंडस्ट्रीमध्ये मशिनरीचा विचार केला आज कमीत कमी 5-5 लाखापासून पुढे या एकेका मशिनरीची कॉस्टिंग जाते. इव्हन 50 लाखापर्यंत जाते. आज माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे त्याला मॅक्झिमम समजा मी 12 ते 13 लाख रुपये आतापर्यंत एक मशिनरी मी परचेस केली, जेवढी माझी एक कॅपॅसिटी प्रमाणे. अशा मला बऱ्याच मशिनरी लागतात. तर त्याच्यामुळे ती तुमची एक लेवल ती लगेच तर तुम्ही करू शकत नाही. आणि काही लोक असं पण करतात की आधीपासूनच सगळं पूर्ण फायनान्स सगळं इकट्ठा करून सगळं युनिट टाकतात सगळं काय, पण त्यांच्याकडे तसे त्याचे बायर्स नसतात. त्यामुळे ती एक मोठी चूक होते त्यांच्याकडून. आता रिसेंटलीच काय आता लास्ट वीकच एक गोष्ट आहे, एका काहीतरी संस्था आहे त्यांनी असंच काहीतरी मोठं काहीतरी लेदर इंडस्ट्रीमध्ये करायचं म्हणून त्यांनी जवळजवळ 2 कोटीचं फंडिंग अरेंज करून या सगळ्या मशिनरी टाकून सगळं युनिट तयार केलं आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार केलं गार्मेंट याच्यासाठी, गार्मेंटसाठी, गुड्स इंडस्ट्रीसाठी. पण आता अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे समोर कोण आपलं बायर्स नाहीयेत. तर बायर्स नसल्यामुळे आता तुम्ही प्रोडक्ट जे तुम्ही बनवणार तर ते समोरून घेणार कोण? मग त्यासाठी ते पहिलं महत्वाचं पाहिजे की ते नॉलेज पाहिजे की एक्सपोर्टसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला आधी एक स्ट्रक्चर उभं करावं, ते वेगळं स्ट्रक्चर तुम्हाला उभं करावं लागेल. नेटवर्किंग महत्वाचं आहे. तुम्हाला पर्सनल जाऊन तिकडे अटेंड व्हावं लागेल की बाबा असं प्रोडक्ट तुम्ही प्रोव्हाइड करता काय. आजकाल भरपूर ऑनलाईन साईट्स वगैरे आहेत तर तिकडे तुम्ही हे करू शकता. म्हणजे मार्ग आज भरपूर आहेत पण तुम्ही शिकणं महत्वाचं आहे. बिलकुल असं आहे ते. अँड दॅट्स खूप छान सर. नॉलेजेबल ओव्हरऑल सेशन झालं आपलं आणि तुम्ही हा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. With the ocean as my guide, top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's